सातारा जिल्ह्यातील कराड तालुका हा तसा शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला भाग. मलकापूरच्या त्या शाळेत दररोजप्रमाणेच वर्दळ होती. 14 फेब्रुवारीचा तो दिवस होता, जगासाठी प्रेमाचा दिवस, पण एका कोवळ्या जीवासाठी तो आयुष्यभराचा थरकाप उडवणारा ठरला. सकाळी 10:30ची वेळ होती. इयत्ता 9वीच्या वर्गात मुले अभ्यासात मग्न होती. याच वयात स्वप्नांचे धुमारे फुटत असतात, पण त्याच वेळी याच वयात मुलांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. वर्गात शिक्षक आले, पण त्यांच्या नजरेत आज काहीतरी वेगळेच होते. त्यांनी एका विशिष्ट विद्यार्थिनीला नावावरून हाक मारली आणि तिला वर्गाबाहेर बोलावले. त्या विद्यार्थिनीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. शिक्षकाने बोलावले म्हणजे काहीतरी अभ्यासाचे असेल किंवा काही चूक झाली असेल. या भीतीने तिने आपल्या 3 मैत्रिणींना सोबत घेतले. तिला एकटीला जाण्याची हिंमत होत नव्हती. वर्गाबाहेर आल्यावर शिक्षकाने पाहिले की ती एकटी नाही. त्याने अतिशय चतुरपणे तिच्यासोबत असलेल्या 3 मैत्रिणींना दम देऊन किंवा कामाचे निमित्त सांगून पुन्हा वर्गात पाठवून दिले. आता ती विद्यार्थिनी तिथे एकटीच उभी होती. भीतीमुळे तिचे पाय लटलट कापत होते. शिक्षकाने तिच्याजवळ जात विचारले, "मी तुला गेल्या 4 दिवसांपासून बोलावतोय, तू का येत नाहीस?" त्याच्या आवाजात अधिकार कमी आणि अस्वस्थता जास्त होती. तो पुढे म्हणाला, "तू रात्री 3 वाजेपर्यंत व्हॉट्सअपवर ऑनलाईन का असतेस? कोणाशी बोलत असतेस?" एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थिनीच्या वैयक्तिक आयुष्यावर तिच्या सोशल मीडिया वापराच्या वेळेवर इतकी नजर ठेवावी हे पाहून ती सुन्न झाली. पण धक्का बसणे अजून बाकी होते. अचानक त्या नराधम शिक्षकाने तिचा हात पकडला. त्याच्या स्पर्शात ती ओढ नव्हती जी एका गुरूची असावी, तर त्यात वासना होती. तो निर्लज्जपणे म्हणाला, "मी तुझ्यावर प्रेम करतो." हे शब्द ऐकताच त्या मुलीच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या व्यक्तीला ती वडीलतुल्य मानत होती, ज्याच्याकडून ती ज्ञान घेत होती, त्यानेच तिच्या मर्यादा ओलांडल्या होत्या. पण तिने हार मानली नाही. घाबरलेल्या अवस्थेतही तिने हिंमत एकवटली, स्वतःचा हात मोठ्या जोराने झटकला आणि तिथून थेट वर्गाच्या दिशेने धाव घेतली. ती धावत असताना तिचे हृदय वेगाने धडधडत होते. वर्गात पोहोचल्यावर तिने रडत रडत आपल्या मैत्रिणींना हा प्रकार सांगितला. शाळा सुटल्यावर ती घरी गेली, पण तिचे मन थऱ्यावर नव्हते. आईवडिलांनी जेव्हा तिला विचारले, तेव्हा तिने धाय मोकलून रडत सर्व हकीकत सांगितली. आपल्या पोटच्या गोळीसोबत शाळेत असा प्रकार घडलाय हे ऐकून पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी वेळ न घालवता थेट कराड पोलीस ठाणे गाठले. शिक्षकाने केवळ प्रपोज केले नव्हते, तर तिची छेड काढली होती, तिचा विनयभंग केला होता. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित गुन्हा दाखल केला. ही घटना केवळ एका शिक्षकाच्या विकृतीची कथा नाही, तर ती शैक्षणिक क्षेत्राला लागलेला एक कलंक आहे. शाळेसारख्या पवित्र मंदिरात जर विद्यार्थिनी सुरक्षित नसतील, तर समाजाने कुठे पाहायचे? या घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा हादरून गेला असून त्या नराधम शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.